आम्ही कालच खूप सारे 8 किलो फुलं आणून हार बनवले घरीच आणि आज आम्ही प्रत्येक गोष्टीला हार लावतोय. काय बाप्पा किती हार बनवलेत आपण? 10 हार बनवलेत आणि त्यातले इथं एक घातलाय महाराजांना, इथे एक शिवाजी महाराजांना, इथे अजून हे 2 व्हीलर्सचे हार इथं लटकवलेत. हे वाले मोठ्या गाड्यांचे हार, खूप मोठा हार आहे हा लोक. आणि अजून मंदिराला पण हार घातलाय. सगळीकडे हार आहे, नुसती फुलं फुलं फुलं. अजून पण हार आहे, मी दाखवते. बघा हे बघा, इथं 1 2 हा हार आहे. परत इथं अजून फुलं आहेत. यावेळेसचा दसरा एकदम जोरात आहे. आणि मी नवीन टी शर्ट पण घातलाय, नवीन पॅन्ट पण घातली आहे. पप्पानी पण नवीन कपडे घातले. आम्ही दोघच माणसं आहेत ज्यांच्याकडे नवीन कपडे आहेत. आणि बाहेर पण आहे हे बघा, काही पारुशी लोक बांधतात हार. पण आमचा मोठा आहे, आमच्यात बॉल पण आहेत आतमध्ये. गाईज नुसतं दोरा दिसतोय. गाईज हो का, फुल आहेत आणि याच्यामध्ये बॉल पण आहेत गाईज आमच्यात. हो का, एवढी शिल्लक राहिलेत आमच्याकडे गाईज. गाईज आम्हाला 3-4 चौकटीला हार करायचा, एका चौकटीला नाही करायचा. त्यामुळे आम्ही आम्ही फुलं पाहिजे का म्हणतो. 100 रुपये 150 रुपये किलो. तिकडे 150 रुपये किलो गाईज. आणि अशा प्रकारे आम्ही सगळं घर सजवलंय. आज गोल गोल सोनं वाटायचं सगळ्यांना. रात्री खूप वेळ दांडिया खेळलो आम्ही, खूप वेळ. आणि मग मला वाटतं तो हार दुसरा होता तिथं, म्हणजे दुसराच घातलाय. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी केलेले हार आहे गाड्यांसाठी. हा, कुठल्या बी गाडीच आहे. आता आम्ही आलोय खाली आणि बिना पूजेचेच पप्पा हार घालायला लागले. मला काही कळलं नाही यातलं. काय घालताय बिना पूजेचा हार तुम्ही? अच्छा, हा. सगळ्या गाड्यांची पूजा सोबत होईल, त्याच्यानंतर सगळं होईल. हाराचं मेजरमेंट घेणं चाललंय. आता आम्ही इकडून जाणार आहे मोठ्या गाड्यांना हार घालायला, पूजा करायला. ही फुलं बिचारी सुकली सगळी, काहीच उपयोग नसतो ताजी फुलं आणून. सुकलेलीच आणत जावं मित्रांनो. 300-400 रुपये किलो आणण्यापेक्षा 100 रुपये किलो आणा सुकलेली. दुसऱ्या दिवशी तशी बी सुकूनच जातात ते हार केल्यानंतर. पहिल्यांदा कुठली तरी पॅन्ट मला हायटीला बरोबर आली, घाण पण केलेली. चलो दुसरीकडे हार घालायचा आहे आता, दुसऱ्या गाडीला. लहानपणी मी सायकलला पण घालायची, पण माझी सायकल तुटली आता. ह्या गाडीला आपण थोडीशी मदत करूयात. कुठून धरायचे आपण हेल्प करतोय आता. तिथं करायची का? हार घातला नाही सरू शकत. बाय. हार बांधून झालाय, आता मी पण थोडीशी हेल्प केली. हा हार मी ओलाय. जे बाहेर विकला असतं तर 100-100 रुपयाला विकला असता. घरच्यांनी फुकट मेहनत करून घेतली माझ्याकडून. आता हार घालून झाले, आता गाड्या घेऊन जायचे आम्हाला. काय चाललंय तेच कळलं नाही मला. इकडून तिकडून कोण आंटी? अच्छा 2 मिनिट. अभी हम फिर से गढ़पुर जाते हैं. Ouch. Pew 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 pew. ओके, ही लोक ही बघा हरवते तिथे, अजून लोक दिसत नाहीत. गाईज आम्ही रिटर्न आलो आता.
आणि आता मला खूप जास्त भूक लागली आहे गाईस. आता इथून पुढचा प्लॅन काय पप्पा? गाड्यांची पूजा करायला जायचं. गाड्यांची पूजा केल्यावर नाश्त्याला जायचं. ये नाश्ता नाश्ता नाश्ता. मित्रांनो, माझ्या आईला ही रांगोळी बघवली नाही, मग तिने मला हे यंत्र दिलंय आणि तिथली फुलं घेऊन रांगोळी काढायला लावली आहे. आता मी काढते. तुझसे धुंधक We are finally back. आणि अशा प्रकारे आपला दसऱ्याचा ब्लॉग संपतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.